जय शिवराय मित्रांनो. तर आज मम्मी पप्पाची ॲनिव्हर्सरी आहे आणि मी दीदी पप्पा तिला वालसंगीला साडी घ्यायला आलोय. रस्ता जरा जास्तच खराब होता म्हणून आम्ही दोघे तिथेच उतरलो आणि पप्पा तिथे पेट्रोल टाकायला गेले. मग त्यांनी पेट्रोल टाकलं आणि आम्ही तिथून निघालो. पप्पाने अचानक एका भोळीमध्ये गाडी घातली. आम्ही तो रस्ता पहिल्यांदाच पाहिला होता. म्हणलं इकडून कशाला पप्पा चालले, तर नंतर कळलं की तिथे पप्पाचं काम होतं म्हणून आम्ही ह्या रस्त्याने आलो. पप्पाचं तिथे एका बँकेमध्ये थोडं काम होतं म्हणून आम्ही तिथे बाहेरच थांबलो आणि पप्पा आत गेले. माझी दीदी इकडे तिकडे फिरत होती आणि ते एक छोटं मंदिर आहे, तिथं काही बायका पूजा करायला आल्या आणि ती एक बाई बसलेली आहे ना, ती मला किती वेळचं पाहत होती की ही पोरगी व्हिडिओ कशाला घेते म्हणून. पप्पा तिथून बाहेर आले आणि आम्ही दुकानाकडे निघालो. वालसंगीचा सगळ्यात फेमस कपड्याचं दुकान म्हणजेच अमर क्लॉथ सेंटर. माझी दीदी लगेच रेडी होती आणि ती लगेच आतमध्ये निघाली. आम्ही तिथे आत पोहोचलो आणि त्या काकूला सांगितलं की आम्हाला साड्या दाखवा. त्या काकू साड्या दाखवायला लागल्या. त्या काकू साड्या खाली टाकत नाही तर माझी दीदी लगेच त्या साड्यामध्ये हात घालून पाहायला रेडी. त्या काकूनं भरपूर साड्यांचे बॉक्स खाली टाकले. त्यात खूप वेगवेगळ्या साड्या होत्या. मला तर काही समजत नाही म्हणूनच आम्ही दीदीला सोबत घेऊन आलो होतो, नाहीतर मी आणि पप्पाच येणार होतो. पण ती एक एक साडी पाहायला लागली आणि आम्ही दोघं तिथं बाजूला बसलो होतो. मला काही समजेना उमजे तरी मी दीदीला म्हणलं ही साडी कशी आहे, तर ती माझ्याकडे पाहते आणि म्हणती की चांगली आहे आणि लगेच त्या काकूला दुसरी साडी मागितली. मग तिने ही पिंक कलरची साडी चूज केली. तशी तिची चॉईस चांगलीच आहे म्हणा. मग आम्ही ती साडी घेतली. पप्पांनी तिथे फोनपेला पैसे सेंड केले आणि आम्ही तिथून निघालो. पप्पाला डबल एक काम होतं मग ते दुसरीकडे गेले आणि आम्ही दोघी या बिकानेरमध्ये घुसलो. म्हणलं सोनपापडीचा बॉक्स घेऊ. तिथं केक होते. मला ते केक पाहून लहानपणीचीच आठवण आली. तेच केक आम्ही कट करायचो. आता आईस केक बनवतो म्हणून त्याचं काही एवढं वाटत नाही. वाव, हा ग्रीन कलरचा पेढा ना मला खूप आवडत होता. बाकीचं यातलं मला काही एवढं आवडत नाही म्हणा. तुम्हाला काय काय आवडतं यातलं? बापरे, पैसे द्यायचे तेव्हा लक्षात आलं की माझ्या दीदीनं मोबाईलच्या दुकानातच सोडला. मग मी पळत गेले आणि मोबाईल घेऊन आली. मग त्या दादाला पैसे दिले आणि बॉक्स घेतला आणि मग निघालो. पप्पाला यायला थोडा उशीर होता म्हणून आम्ही दोघे थोडं पुढे निघालो. मग पप्पा आले आणि आम्ही घरी निघालो.